पाटीची काय प्राइस असणार आहे मावशी? किती असणार आहे? 400 बोंबलाचे 1200 रुपये. अरणाला सुकवतात. अरणा सुकवणारे वेगळे असतात, आम्ही खरेदी करणारे वेगळे आणि विकत घेणारे वेगळे असतात. गुड मॉर्निंग, शुभप्रभात, नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आठवड्याचा पहिला दिवस आहे, म्हणजे सोमवारचा दिवस आहे आणि सध्या मी चाललेलो आहे ते आगाशी या ठिकाणी. आगाशी येथील टेंबी कोल्हापूर या ठिकाणी दर सोमवारी आठवडी बाजार असतो सुक्या मच्छीचा आणि त्याच ठिकाणी मी निघालेलो आहे. सोमवारचा दिवस आहे आणि आठवडी बाजार म्हणजे काय तर एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट दिवशी भरला जाणारा जो बाजार असतो त्याला आठवडी बाजार म्हणतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये असे आठवडी बाजार भरतात आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा असे बाजार भरतात त्यावेळी शेजारी जे गाव असतात त्यांना चांगल्या प्रकारे मदत होती. शेजारी जे गाव असतात त्यातील लोक त्या ठिकाणी एकत्र जमा होतात आणि शॉपिंग करतात. मित्रांनो, पंचायत समिती असू द्या, नगर परिषद असू द्या किंवा तिथील स्थानिक संस्था असू द्या, ह्या सर्व जे आहेत त्या ठिकाणी जो आठवडी बाजार भरतो त्याला ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या पुरवतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो असणार आहे आगाशी येथील. तर कृपया आपण आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, समोर तुम्ही जो पाहताय आहे टेंबी कोल्हापूर आगाशी येथील सुक्या फिश मार्केटचा आठवडी बाजार. गर्दी बघा किती आहे, गाडी देखील लावायला आपल्याला जागा नाहीये. तर हा मित्रांनो अर्नाळा रोड आहे. सर्वांचा जो रस्ता जातो तो अर्नाळ्याला जातो आणि पुढेपर्यंत जो आहे तो हा मच्छी मार्केट असतो. जाम वगैरे आहेत मुलांसाठी बघा. हे बघा, गाड्याच्या गाड्या भरून जे आहेत त्या मच्छीवाल्या इकडे येतात आणि जी सुकी मच्छी असते ते विकतात. आता इथून हे निघालेले आहेत पुढच्या मार्केटसाठी. हा खूप कमी आहे. हा ना कमी आहे खूप. ये कशी आहे? चांगली आहे ना? अर्धा मला अर्धाच पाहिजे, एवढी नकोय. ही कर्दी हा कसा किलो? हा लागला मला ते. किती? 400. ही 350. ही महाग असते. हे कसं आहे? सोडे. हा सोडे आहेत. हे 350 होते बरोबर. अर्धाचे किती आले? 250 रुपयाची आपण कर्दी घेतलेली आहे इकडून. आणि तिकडे खारे बघा, पापलेट आहेत. खारे पापलेट कसे दिलेत? 1000 रुपयाचे किती आहेत? 5. 1000 रुपयाचे 5 आहेत मित्रांनो पापलेट मार्केटला. 6 आहेत का? हा 2 3 6 बरोबर. अरे आणि या बघ्या कशा दिल्या? बघ्या काय म्हणता याला? बघ्यास ना कसं दिलं हे अख्खं? किती आहे आतमध्ये? 1.5 किलो. काय बघा मित्रांनो, 1.5 किलोच्या आहेत. 1.5 किलोच्या बघा आहेत आणि 1000 रुपये प्राइस सांगतात मावशी. पण आपल्याला नाही घ्यायचे आहेत कारण ह्याच्या सर्व गोष्टी आहेत. आपण बघ्या वगैरे आहे, जे खारं आहे ते आपण चुलीवरती भाजून मस्त गावाला खातो. गॅसवरती याची मजा नाहीये, त्यामुळे आपण गावी गेल्यावरती घेऊ मे महिन्यामध्ये. बघा बा मित्रांनो, हा जवळा बघता 100 रुपयाचा घेतलेला आहे. अजून एक 100 रुपयाचा द्या मावशी. अजून 100चा करा एक. किती चालू होतो मार्केट? 7ला. कुठे? इथे ना. मी यायचो पहिला, अगोदर बसून येतो.
बस झाला 200चा. तर 100 असे आपण 2 वाटे घेतलेले आहेत सुक्या जवळ्याचे. इथे आपण टेंबी कोल्हापूर या सुक्या फिश मार्केटला आलेलो आहोत. इथे आपण सुका जो जवळ आहे तो घेतलेला आहे. तिकडे महेश बंधू आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या मिसेस आहेत तिकडे नयना, आणि इकडे या सरिता ताई आहेत. यांच्याकडून आपण हा सुका जवळा घेतलेला आहे. आणि एकंदरीत हा जो टेंबी कोल्हापूर या ठिकाणी जो दर सोमवारी जो मार्केट भरतो फिश मार्केट, तो किती वर्षापासून चालू आहे आणि किती वाजता चालू होतो, किती वाजता बंद होतो, या सगळ्या गोष्टीची माहिती जी आहे ते आपल्याला महेश बंधू देत आहेत. बंधू, पहिले एवढं सांगा की किती वर्षापासून हा मार्केट या ठिकाणी भरतोय? 15-20 वर्ष झाली हा बाजार. 15-20 वर्षापासून दर सोमवारी या ठिकाणी. सोमवारी इथे सकाळी 6 वाजता चालू होतो. ओके. सकाळी 6 ते 2-3 वाजेपर्यंत चालू होतं. अरणाला सुकवतात. अरणा सुकवणारे वेगळे असतात, आम्ही खरेदी करणारे वेगळे आणि विकत घेणारे वेगळे असतात. म्हणजे जे सुकवणारे असतात त्यांच्याकडून तुम्ही विकत घेतात आणि त्यांना पैसे देतात. त्याचे पैसे. समुद्रातून काढणारे वेगळे असतात, सुकवणारे वेगळे असतात आणि खरेदी करून आतापर्यंत पोहोचणारे वेगळे असतात. हा पूर्ण जो मच्छी विकण्याचा जो क्रम आहे तो बघा टप्प्याटप्प्याने आहे. आपल्याला वाटतं की तेच आणतात, तेच सुकवतात आणि तेच विकतात, परंतु तशी प्रोसेस नाही आहे. हे महेश बंधूंनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बरं, हा जो मार्केट आहे तो सोमवार इकडे असतो, मग त्यानंतर तुमचा दिनक्रम कसा असतो? आमची अरणाला खरेदी असते. ओके. दुसरे वेगवेगळे कल्याणचा बाजार आहे. बरोबर आहे. म्हणजे आठवडी बाजाराला तुम्ही त्या ठिकाणी जाता आणि जी मच्छी आहे ती विकता. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मे महिन्यानंतर जून महिना चालू होतो आणि जून महिन्यानंतर जो आहे तो पावसाळा सुरुवात होते. महेश बंधू, आम्हाला सांगा, पाऊस जून पासून चालू होतो तो डायरेक्ट मे बी ऑगस्ट पर्यंत पाऊस असतो. किती महिने त्यानंतर जो आहे तो मार्केट बंद असतो? आता कसं माहिती आहे का, आता आपला कुठला महिना चालू आहे हा? एप्रिल आणि मे. आता एप्रिल मे मध्ये लोक कसं पावसाळ्यात भरण्यासाठी मच्छी घेतात, बरोबर की नाही? हा भरण्याची मच्छी जी घेतात ती अरणाचीच घ्यायला पाहिजे, कारण अरणाची मच्छी जी आहे सगळ्या ऑल इंडियामध्ये फेमस हा अरणाला बंदर आहे. ओके. तर मित्रांनो, अरणा हे बंदर आहे आणि त्या ठिकाणी मच्छी जी आहे ती चांगल्या क्वालिटीची असते, ते महेश बंधू म्हणतात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि पूर्ण या मालाची गॅरंटी आम्ही देणार, पूर्ण मच्छीची गॅरंटी देणार ह्या मालाची. कारण का लोक जी मागाची मच्छी कधी नेतात खायला, ती म्हणजे कसं, आता एक सांगायची वार्ता, आपण दुसरे कुठले तरी ते खाण्यासाठी चांगली लागत नाही, आणि एवढी मागाची जर मस्ती नेणार आणि ते लोकांना ते फेकायला लागणार, तर घ्यायची तर अरणाचीच मच्छी घ्यायची. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे ते अशा आठवडी बाजार भरतात आणि आठवडी बाजाराच्या मार्फत शेजारची जी गावं असतात त्या ठिकाणी येतात आणि मच्छी वगैरे असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या खरेदी करतात. आता पावसाळा जवळ येणार आहे, कारण एप्रिल चालू झालेला आहे, त्यानंतर मे आणि जून पासून पावसाळा चालू होणार आहे. त्यामुळे जे खाणारे जे आहेत नॉनव्हेज मच्छी ते येणार आणि भरपूर प्रमाणात जी मच्छी असते ती विकत घेणार आणि 3 महिन्यांसाठी जी आहे जी पावसाळा जायपर्यंत ती स्टोअर करणार, असा एकंदरीत क्रम असतो. त्यामुळे सध्या जे आहे ह्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या सुक्या मच्छीला जो आहे तो मोठ्या प्रकारे भाव जो आहे तो आता मिळणार आहे. बोंबील बघा मित्रांनो, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आखी पाटी घेऊ शकता. इकडे आय थिंक 1000 रुपये मगाशी सांगितले होते. मासू सुकोट आहे आणि ते छोटे बोंबील आणि हे मोठे बोंबील, यांचे प्राइस वेगवेगळे असणार आहे. तिथे पाठीमागे बघा मोठा लागलेला आहे सर्व मार्केट. तुम्हाला अख्खी पाटी घ्यायची असेल तिकडे जायचं, पाटीला बोळी लावायची आणि पाटी घ्यायची. निघायची वेळ झाली बघा, सगळेजण आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत. जसं जसं ऊन वाढेल तसं जसं हा जो मार्केट आहे तो संपणार आहे. इकडे जर तुम्ही पाहिलात तर इकडे देखील बघा, ही सर्व बघा बोंबील आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या मच्छी आहेत. सुकोट आहे, मासू सुकोट आहे, तिकडे बग्या वगैरे आहेत, मांदेली आहेत. अशा सर्व जे आहेत ते सुरुवात तिकडून झालेली आहे मित्रांनो, स्टार्टिंग पासून त्या रोडला, आणि एंड जो आहे तो आतमध्ये एकदम शेवटच्या टोकापर्यंत होतो. असा हा 15 वर्षापासून या ठिकाणी जो मार्केट आहे सुक्या मच्छीचा तो दर सोमवारी आठवड्याला या ठिकाणी भरतो. पुढे जाऊया त्याला. इकडे खारी मच्छी बघा, खारी मच्छी बघा, ही किती मोठी मोठी आहे बघा. काय म्हणते मला नाव देखील नाही माहिती आहे. हे तरी खारी मच्छी आहे सुकवलेली. पापलेट देखील आहे सुके इकडे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छ्या ज्या आहेत त्या मार्केटला भेटतात. तुम्हाला घ्यायचं असतील तर नक्की या मार्केटला तुम्ही भेट द्या. आणि इथून पुढे गेलो तर इकडे बघा सर्वांचा आवडता कोकणातील बांगडा जो आहे तो देखील आहे. बांगडा आहे ना ताई?
1 2 3 4 5 6 7 7 बांगड्यांचे किती मावशी? 100चे 7 बांगडे आहेत. 100ला 7 बांगडे आहेत बघा. इकडे सुकट आहे आणि तिकडे त्या पाट्या ज्या आहेत त्या बोंबलाच्या आहेत. आपण ऑलरेडी जी आपल्याला हवी ती मच्छी घेतलेली आहे, सुकट घेतलेली आहे, मासू सुकट घेतलेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपण छोटी जी असते आपली लाल सुकट ती देखील घेतलेली आहे. पुढे जाऊया चला. ठीक आहे. तर मित्रांनो, हा होता आगाशी टेंबी कोल्हापूर येथील सुक्या फिश मार्केटचा हा बाजार. दर सोमवारी भरतो. पाठीमागचा जो रस्ता आहे तो विरार स्टेशनवरून येतो आणि हा जो रस्ता समोर गेलेला आहे तो तिकडे आरनाळा या ठिकाणी जातो. जर तुम्हाला या मच्छी मार्केटला भेट द्यायची असेल तर ॲड्रेस जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करेल. या मार्केटला तुम्ही सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत हा मार्केट असतो. नक्की भेट द्या आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्यात मच्छीच्या त्या ठिकाणी तुम्ही खरेदी करा. बघा बा छान आहेत ना. व्हिडिओ बनवतोय आपला गाव मार्केट दाखवला पाहिजे ना, गाव आपला सर्वांना. लोक येतील त्या वाढतील ना जरा. गडबडलेला मार्केट आहे मित्रांनो पूर्ण. तर मित्रांनो, हा होता आगाशी टेंबी कोल्हापूर येथील सुका फिश मार्केट. तो दर सोमवारी भरतो. याला आपण आज भेट दिली होती. आपल्याला या ठिकाणी यायचं असेल तर आवश्यक या मार्केटला भेट द्या आणि खरेदी करा. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला इथेच थांबवतोय. पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.